नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. महिला या सर्व आघाड्या उत्तम तऱ्हेने सांभाळतात हे विधान आपण सगळेच जण मान्य करू. अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा डोकावलं तर लक्षामध्ये येतं की महिला या सगळ्यांचं सगळं काही व्यवस्थित व्हावं या दृष्टिकोनातून अतिशय लक्षपूर्वक सजगतेने काळजी घेत असत. मग स्वच्छता, नीटनेटकेपणा, संगोपन, स्वयंपाकघर, आर्थिक नियोजन, महिन्याची खरेदी, किराणा सामान, एक ना अनेक पाहुण्यांची आवक जावक सगळ्या गोष्टींमध्ये त्या अतिशय सतर्कतेने आणि तितक्याच तत्परतेने योग्य नियोजन करत असतात. पण या नियोजनाच्या बाबतीतली आपली भूमिका काय असते? कोणी न देती पैसा दिडका घरात बसल्या आईला, होय की नाही? पण मंडळी, हे जेव्हा व्यावसायिक क्षेत्रामध्ये येतं किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये ही गोष्ट उतरवली जाते तेव्हा आपली भूमिका काय असते? योग्य प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन या दृष्टिकोनातनं हीच महिला जेव्हा व्यावसायिक स्तरावरती उतरते तेव्हा आपलं कसब, कौशल्य, अंगभूत गुण या सगळ्यामुळे लीलया चमकून उठते. आणि याच दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करणारे अनेक दीपस्तंभ आहेत. त्या दीपस्तंभाविषयी आजच्या भागात. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आंतरराष्ट्रीय व्यापारात महिलांचा सहभाग. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी खास अशाच तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. स्वाती संदेश मयेकर. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. स्वाती मॅडम विषयी सांगायचं म्हणजे त्या पेशाने स्वतः सीए आहेत, सीएस आहेत, कायद्याचा त्यांचा खास अभ्यास आहे. या बरोबरीने या क्षेत्रामधला त्यांचा खास अनुभव असताना सुद्धा समाजासाठी, देशासाठी आणि त्याचबरोबर महिलांच्या उन्नतीसाठी आपण काय करू शकतो या दृष्टिकोनातून मॅडमचा विचार असतो आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांचं कार्य असतं. फिक्की अर्थात द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मुंबई विभागाच्या मॅडम चेअरपर्सन आहेत, अध्यक्ष आहेत. त्यामार्फत महिलांनी उद्योजकता म्हणून यशस्वी व्हावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण, मदत आणि जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या दृष्टिकोनातून मार्गदर्शनाचा मॅडमचा मोठा उपक्रम सुरू असतो. नेमकं हे मार्गदर्शन योग्य व्यक्तीला योग्य पद्धतीने पोहोचावं यासाठी आजचा हा भाग. दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, फिक्की असं जेव्हा म्हणतो तेव्हा फिक्की हे नेमकं काय आहे? फिक्कीचा फुल फॉर्म जो तुम्ही सांगितलात, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया, तर ही सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सची एक कॉग्लोमरेशन बॉडी आहे आणि ती त्यांना रेग्युलेट करते. त्यामुळे त्याचं खूप महत्त्व आहे. आणि त्याची आम्ही लेडीज विंग, फ्लो फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन, ही पण नॅशनल बॉडी आहे आणि आमचे 13 चॅप्टर आहेत भारतभर. आणि मी मुंबई चॅप्टरची सध्या अध्यक्ष पदावर आहे. वा. आणि आमचे उपक्रम हे म्हणजे महिलांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या प्रोफेशनल ग्रोथसाठीच असतात आणि त्या आम्ही वर्षभर असे उपक्रम करतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही खूप सोशल वर्क पण करतो. म्हणजे
अर्बन लोक त्याप्रमाणे रुरल लोकांसाठी पण महिलांसाठी मदत होईल असे पण आमचे उपक्रम असतात. अच्छा. त्यामुळे ही खूपच असं सिरियस काम करणारी ऑर्गनायझेशन आहे. खरंय. वेळ आहे, पैसा आहे, पण काय करायचं तर उगाचच वेळ घालवू असं न करता समाजासाठी काय करता येईल या दृष्टिकोनातनं या सगळ्या महिला इथे एकत्र आलेल्या असतात. जेव्हा आपण असं म्हणतो समाजासाठी काही करूया, खास करून महिलांना उद्योजकतेसाठी पुढे नेऊया, तर उद्योजकता म्हणजे नेमकं काय असतं की ज्यासाठी खरंच प्रशिक्षणाची आवश्यकता असते? आता आमचे जे उपक्रम असतात ते आम्ही अर्बन महिलांसाठी आणि रुरल महिलांसाठी हे असे वेगळे असतात. ग्रामीण आणि शहरी. आणि दोन्ही विभागातल्या महिलांना काहीतरी मदत किंवा काहीतरी शिक्षणाची गरज असते. तर आम्ही पहिलं आपण शहरी महिलांबद्दल बोलूया. अवश्य. की त्याच्यासाठी जे आम्ही उपक्रम करतो, आता मी जेव्हा माझं पहिलं अध्यक्षपद घेतलं तेव्हा आम्ही ज्या 2 महिलांना तिथे बोलवलं त्या पण अशा होत्या की ज्यांच्याबद्दल अभिमान वाटावा, की स्क्रॅच पासून चालू करून ज्या खूप सक्सेसफुल झाल्यात अशा 2 महिलांना आम्ही बोलवलं. अस्तित्व निर्माण करणाऱ्या या महिला. हो. आणि त्यांच्याकडून पर्पज असा की त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्यावं, की हे पहिलं हे मी जी दाखवते रुजुता दिवेकर, काहीही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना आज सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट, मोस्ट एक्सपेन्सिव्ह न्यूट्रिशनिस्ट असं जे तिला म्हणतात, आणि तिचं जे जनरल फिलॉसॉफी आहे की आपल्या आजी आजोबा तेच तुम्ही खा आणि तुम्ही नीट राहाल. सो आणि ती आज ज्या पदाला पोचली आहे आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा. त्याप्रमाणे ही दुसरी होती, ह्या आहेत रेणुका रामनाथ. त्या पण ICICI मधून बाहेर पडल्या आणि आता त्यांनी स्वतःचा इक्विटी फंड चालू केला आहे आणि आता त्या जवळजवळ $1 बिलियन वर पैसे मॅनेज करतात. म्हणजे $1 बिलियन इज म्हणजे समथिंग लाईक 6,700 crores. त्यामुळे ह्या पण अशा खूप, आणि आम्हाला त्यामुळे अशा बायकांना आम्ही बोलवतो ज्यांनी शून्यातनं सुरुवात केलेली आहे, त्यांचे आदर्श आपण लोकांसमोर जेव्हा आणि त्यांची जर का त्यांनी सांगितली की मी कशी पुढे आले, खरंच हिम्मत आणि परसिस्टन्स ह्याच्यावर मी त्या पुढे आलेत. खरं. तर असं आम्ही हे करतो. त्याप्रमाणे माझं दुसरं इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाचं, मी ज्याच्यावर नेहमी महत्वाचं हे करते की फायनान्शियल इंडिपेंडन्स. बायकांनी फायनान्शियल इंडिपेंडन्स हा वुमन एम्पॉवरमेंटचा पहिला टप्पा आहे. बऱ्याच बायका ह्या म्हणजे दुःखी आय वुडंट से की अशा राहतात कारण त्या डिपेंडंट असतात. त्यांना जरी त्या रिलेशनमधून बाहेर पडायचं असतं किंवा स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं, पण ते दाखवता येत नाही कारण त्या फायनान्शियली कोणावर तरी डिपेंड करतात. तर ह्याच्यासाठी त्यांनी स्वतः काहीतरी एंटरप्राइज चालू केला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे किंवा फायनान्सबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. घरातल्या आम्ही बरेच वेळा असं पाहिलं की बायकांना घरातल्या फायनान्शियल अरेंजमेंटची काही माहितीच नसते. किंवा आणि ह्या म्हणजे घरी राहणाऱ्या महिला असं नाही, वर्किंग महिलांचा पण हा प्रॉब्लेम असतो की त्या काम करतात, पैसे कमवतात, पण पुढे फायनान्शियल डिसिजन इन्व्हेस्टमेंटसाठी त्या डिपेंडंट असतात. आणि डिपेंडंट असण्यात पण काही गैर नाहीये, त्यांना माहितीच नसतं की इन्व्हेस्टमेंट कुठे केली आहे, जॉईंट नावावर आहे की नाही, घराच्या प्रॉपर्टीत आपलं नाव आहे की नाही. आणि ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी आम्ही त्यावेळेला एका लॉयरला बोलवून सांगितली की प्रत्येक घरात हे मृत्यूपत्र केलेलं असलं पाहिजे, प्रत्येकाचं केलेलं असलं पाहिजे. आणि आपल्या अशा ह्या काहीतरी गैरसमजुती असतात की असं वाटतं की बायकांना की पुरुषांना की काय मी काय मरायची वाट बघतेस का. असं मरायची वाट बघायचा प्रश्न नसतो की त्याच्यानंतर हे आर्थिक इतके प्रॉब्लेम जर का विल नसेल तर तयार होतात. तर हे अशा गोष्टीचं मार्गदर्शन आम्ही करतो. अच्छा. तर म्हणजे आम्ही हे केलं की तिथे जर का 50चा ऑडियन्स होता, आम्ही नंतर असंच फाइंड आउट केलं, त्यापैकी 38 बायकांनी नंतर सांगितलं की आमच्या घरी आता विल केलं. वाव. सो हे फार महत्वाचं आहे. आणि त्या अशा उपक्रमातून आम्हाला बरोबर आहे खूप म्हणजे हे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन आहे, आर्थिकदृष्ट्या माहिती पूर्ण देऊन सजग करणं आहे. अशा वेगवेगळ्या आयुष्यातल्या टप्प्यांमध्ये आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी इथं मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे आम्ही असे इव्हेंट्स करतो की 1 महिन्यातून जो इव्हेंट करायचा तो असा उपयुक्त असला पाहिजे आणि खूप प्रत्येक वेळी सिरियस असतात असं नाही. आता हा जो दुसरा उपक्रम ह्याच्यानंतरचा आहे हा ग्रूमिंग बद्दल आहे. अरे वा. ग्रूमिंग एवढ्यासाठी की आम्ही एक रिसर्च वाचला की त्याच्यात त्यांनी जवळजवळ असं 1 लाख महिलांबद्दल रिसर्च केला होता की सक्सेसफुल आणि चांगल्या पदावर
जॉब असलेल्या बायका ह्यांचं काय रहस्य काय आहे. तर त्यांनी असं फाइंड आउट केलं की अट्रॅक्टिव्ह लोकांना जनरली पटकन जॉब मिळतो किंवा त्या चांगल्या पोस्टवर असतात. अच्छा. तर अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, तर अट्रॅक्टिव्हचं त्यांनी आणखीन असं रिसर्च केला की अट्रॅक्टिव्ह म्हणजे वेल ग्रूम्ड, नॉट नेसेसरीली नॅचरल ब्युटी. त्यामुळे तुम्ही नॅचरली सुंदर जरी नसलात पण तुम्ही नीटनेटक्या राहिलात, प्रेझेंटेबल राहिलात तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. आणि ह्याच्यासाठी जॉबच करायला पाहिजे असं नाही, तुम्ही हाऊसवाईफ म्हणून पण जर का नेटक्या राहिलात तर त्याचा कुठेतरी फायदा होतो. म्हणून हा ग्रूमिंग सेशन जिथे आम्ही स्किन स्पेशालिस्ट, डायटिशियन, ट्रायकोलॉजिस्ट आणि डेंटल सर्जन फॉर स्माईल वा, म्हणजे सगळ्याच अंगभूत गुणांना आणखीन चांगल्या प्रकारे मांडणं यासाठी ह्याच्यासाठी हा घेतला. नंतर हा नेक्स्ट सेशन हा फार मला क्लोजर टू माय हार्ट असं की मेंटल वेलनेस. अच्छा. की मानसिक आणि बायका स्पेशली प्रत्येक स्टेज आयुष्यातली अशी असते की कुठेतरी ते मानसिक आपण त्याचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आम्ही इथे सायकियाट्रिस्ट बोलवला, एक गायनेकोलॉजिस्ट लेडी बोलवली. अच्छा. आणि एक ऑल्सो एक डॉक्टर बोलवले की ज्यांनी एक ऍप तयार केलंय. सो कारण बरेच वेळा मेंटल प्रॉब्लेम पर्सनली कोणी बोलायला आवडत नाही, त्यामुळे अनॉनिमसली प्रश्न विचारू शकतात की काही असेल तर. आणि ह्याला आम्ही एका प्रतिष्ठित उद्योगपतींच्या बायकोला पण बोलवलं होतं, पत्नीला, की जिनी एम्पॉवर म्हणून एक NGO चालू केलाय आणि हा फक्त मेंटल वेलनेस ह्याच्यासाठी आहे. अच्छा. आणि आम्हाला असं वाटलं की हा फारच स्तुत्य उपक्रम आहे, कारण फिजिकल वेलनेससाठी बरेच लोक, बरेच NGO काम करतात, पण मेंटल वेलनेस समहाव लोक बोलत नाहीत. आणि आम्हाला त्याच्यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे जितका पण तिथे बायका आल्या होत्या कुठेतरी त्यांनी असं कोरिलेट केलं की मला ह्यावेळे जर का कोणी काउन्सिलिंग दिलं असतं, कोणी माझ्याशी बोललं असतं तर मी एखाद वेळे जास्ती नीटपणे तो प्रसंग सामोरे गेले असते. असं जेव्हा म्हणतो ना की ह्या प्रसंगांसाठी मार्गदर्शन, या गोष्टींसाठी, तेव्हा मॅडम एक प्रश्न असतो की या संदर्भामधल्या आर्थिक दृष्टिकोनातनं जे फी आकारली जाते किंवा या संदर्भामध्ये मी नेमकी पोचू कशी, मला हे कसं कळेल, इथं मार्गदर्शन केलं जातं पण ही भाषा मला समजेल का, खास करून आपण ग्रामीण विभागातल्या आणि त्या तत्सम महिलांविषयी जेव्हा बोलतो तेव्हा हे प्रश्न असू शकतात मनामध्ये. मग त्यांना कसं या सगळ्यामध्ये सामावून घेतलं जाऊ शकतं. म्हणूनच आम्ही या NGO त्यांना बोलवलं होतं, कारण त्यांचं NGO हे फ्री ट्रीटमेंट देतं. अरे वा. त्यामुळे हे जे स्पेशालिस्ट होते ह्यांनी सांगितलं की काय प्रकारचे प्रॉब्लेम असू शकतात. म्हणजे त्या सायकियाट्रिस्टनी तर आम्हाला सांगितलं की एक व्यक्ती आउट ऑफ 5 इज ऑलवेज इन डिप्रेशन. ओहो. म्हणजे हे, आणि सुसाईडचं प्रमाण भारतात खूपच जास्ती आहे. आणि ह्याचा प्रॉब्लेम असा की लोक ओपनली बोलत नाहीत. आणि ते जर का ते बोलले किंवा आपल्याकडे समाव सायकियाट्रिस्टकडे जायचं म्हणजे तुम्ही मॅड आहात, असं वेडे आहात असंच समजतात. तसं नाहीये की तुम्हाला काहीही छोटी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काउन्सिलिंग केलं तर तुम्ही बरे व्हाल. किंवा डिप्रेशन हा पण डिसीज आहे, त्याच्यावर औषध आहे. खरं. तुम्ही जर का प्रॉपर औषध घेतलं तर तुम्ही बरे व्हाल. आणि नाहीतर तसंच कुढत राहतात बायका, ते राहू नये म्हणून आम्ही ही माहिती दिलो. म्हणून हा एम्पॉवर हा NGO बद्दल माहिती दिली की तुम्हाला काही असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा, तिथे सगळे डॉक्टर्स आहेत आणि ते तुम्हाला मदत करतील. खरं. नेमक्या शब्दात तुम्ही सांगितलं की याविषयी व्यक्त व्हायलाच नको असतं लोकांना, आणि व्यक्त होणं म्हणजे कदाचित असुरक्षिततेची भावना ग्रासली जाऊ शकते. असं काहीतरी स्टिग्मा की मला काय म्हणतील, की मी काहीतरी लोक काय म्हणतील, हे नेहमीचा टॅगलाईन भारतीयांकडे असतेच मनामध्ये. त्यात महिलांच्याही जास्त असू शकते कदाचित. आता जेव्हा असं आपण म्हणतो की उद्योजकता म्हणून एखाद्या महिलेला उभं राहायचं आहे, उद्योजकता म्हणून उभं राहताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कोणत्या गोष्टींमधलं कौशल्य मी आत्मसात करायला हवं, ते प्रशिक्षण तुमची ही महिला संघटना कशा पद्धतीने देऊ शकते. आता हे आम्ही, आमच्याकडे एक स्किलिंग डिव्हिजन आहे आणि त्याच्यात आम्ही स्किलिंग करतो. आणि आमच्याकडे हे स्पेशली जे कोर्सेस हे आहेत हे अंडर प्रिव्हिलेज किंवा एकदम कमी फी आकारून आणि जवळजवळ फ्रीज केले जातात. अच्छा. तर त्यातला हा पहिला कोर्स आहे ब्युटी बद्दल. ह्याच्यात अगदी प्रतिष्ठित अशा ब्युटिशियन ह्या कोर्स घेतात. आणि
त्यातली त्या एक 50% सूट देतात आणि आम्ही एका एनजीओशी टायअप केलंय, पण आम्ही अगदी फ्री करत नाही. 1000 रुपये किंवा 2500 रुपये त्यांना भरायला लावतो, कारण अगदी फ्री केला तर त्याची किंमत राहत नाही. अगदी. आणि हा कोर्स केल्यानंतर त्यांना बरेच वेळा आयदर घरी काम करू शकतात किंवा कुठल्या पार्लरमध्ये जॉब मिळू शकतो. अच्छा, म्हणजे स्वयंपूर्णतेच्या दिशेने जी वाटचाल असते असं आपण ज्याला म्हणतो, त्या दृष्टिकोनातनं हे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण जे आहे त्याचे हे वर्ग घेतले जातात आणि त्यांना सर्टिफिकेट मिळतं. अच्छा, म्हणजे मी तर असं ऐकलंय की काही 2 महिलांना दुबईमध्ये जॉब मिळाला, इतकंही प्रतिष्ठित पार्लर आहे की त्या सर्टिफिकेटच्या जोरावर. मस्त. तसंच आम्ही नंतर आहे ज्वेलरी मेकिंग, म्हणजे कॉस्ट्युम ज्वेलरी, वायरची ज्वेलरी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी कडून आता हे MUHS कडे त्यांनी कोर्स केला होता. अच्छा. आणि ह्याच्यात पण आम्हाला खूपच सक्सेस मिळालाय. म्हणजे आम्ही सक्सेस स्टोरी यावर्षी सांगितलं की कुलाबा म्युनिसिपल स्कूलच्या मुलांना आम्ही हे शिकवलं होतं ज्वेलरी करायला. बरं. आणि वायर टू वाव असं एक्झिबिशन, म्हणजे त्या मुलींनी नंतर एक एक्झिबिशन भरवलं. बर. आणि मग आम्ही सगळी तिकडे गेलो आणि ती ज्वेलरी घेतली. किती छान. आणि आम्ही त्याला असं होलिस्टिक पण म्हणतो की आपल्यात असं म्हणतात की तांब अंगावर असावं, तशी त्यांनी त्या तांब्याच्या वायरची सगळी ज्वेलरी केली होती. आणि बेसिकली त्यांना जे शिकवलं होतं त्याच्यात त्यांनी त्यांची कल्पकता वापरून मग नंतर त्यांनी डेकोरेटिव्ह कपाचे हँडल केले, चमच्याना रॅपिंग केलं, असं पण त्यांनी त्याच्यातून दुसरी प्रॉडक्ट तयार केली. बरोबर आहे. कार्यक्रमातला पहिला फोन आला, तुमच्या परवानगीने तो घेते. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार. बोला. सर्वसाधारण ज्या गृहिणी आहेत आता त्या काय आता बाहेर काम करू शकत नाही म्हणजे तर त्यांनी त्यांचा सहभाग कसा देऊ शकतात याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन देऊ शकता का? म्हणजे घरी राहून म्हणजे तुमच्या व्यापाराच्या दृष्टीने किंवा अर्थार्जन सुद्धा त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं बरं. नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळेलच. प्रमोद वेदविख्यात यांचा फोन होता आणि त्यांनी म्हटलं होतं गृहिणींना बऱ्याचदा बाहेर जाण्याच्या संधी किंवा शक्य नसतं घरातल्या जबाबदाऱ्यामुळे, पण त्यांना काही घरबसल्या व्यवसाय करता येणं शक्य आहे का? फिक्की काय मदत करू शकते? आता आम्ही हे जे ट्रेनिंग देतो, इव्हन ब्युटी, समजा त्या मेकअप करायला शिकल्या किंवा केसांची आकर्षक हे करायला शिकल्या तर त्या घरी पण आपल्या क्लायंटना बोलवू शकतात आणि त्या जनरली महिलाच असतील, त्यामुळे त्या घरी आल्या तरी काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा तुम्हाला तेवढ्यापुरतं बाहेर जाऊन परत तेवढं काम करून परत येता येतं, जॉब करायला लागत नाही आपल्या सवडीप्रमाणे. तसं हे ज्वेलरी मेकिंग पण तुम्ही घरी बसून करू शकता. आम्ही तुम्ही जे बेसिक वायर किंवा हे जे गोष्टी लागतात ह्या आणल्यात की तुम्ही घरी ज्वेलरी बनवून मग नंतर एक्झिबिशनमध्ये भाग घेऊ शकता किंवा दुसऱ्या दुकानांना भेटून सप्लाय करू शकता. त्याप्रमाणे आम्ही गिफ्ट रॅपिंग शिकवतो. हल्ली वेडिंग प्लॅनर्स खूप झालेत आणि ते प्रत्येक वस्तू गिफ्ट रॅप करतात, तर अशा वस्तू ते घरी न्यायला देतात की तुम्ही गिफ्ट रॅप करून परत आणून द्या. आणि म्हणजे हा फ्लो करत नाही, पण आपलं जे केटरिंग कॉलेज आहे मुंबईत त्यांचे अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी एक स्पेशल कोर्स आहे. फक्त 8वी पास आणि 18 ते 30 वयाची अट आहे आणि त्याच्यात ते 8 आठवडे कुकिंग, 8 आठवडे बेकिंग, 6 आठवडे हाऊसकीपिंग आणि 6 आठवडे बेव्हरेज आणि ह्या अदर सर्व्हिसेस असे फ्री कोर्सेस करतात. आणि जी मुलं कोर्स कम्प्लीट करतात त्यांना ते वरून 1500 रुपये कन्व्हेन्ससाठी अनुदान म्हणजे पैसे देतात. आणि हे तुम्ही समजा बेकिंग शिकलात, म्हणजे आम्ही असं बघितलंय की हल्ली वाढदिवस साजरा सगळेच करतात, बेकरी प्रॉडक्ट सगळेच वापरतात, त्यामुळे तुम्ही जर का बेकिंग शिकलात तर तुम्ही आपल्या घरी बसून केक करू शकता आणि ते विकू शकता. किंवा कुकिंग ही वस्तू अशी आहे की ती तुम्ही घरी बसून करू शकता. फक्त मला इथे खरंच हे सांगावंसं वाटतं की एवढे फ्री कोर्स आहेत पण आम्हाला कॅन्डिडेट मिळत नाहीत. आम्ही कितीही प्रयत्न केला आणि आले तर ते कोर्स कम्प्लीट करत नाही. हो हो हो. याविषयी मॅडम विस्तृतपणे बोलूया आपण, पण आता आपल्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत त्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण विभागाच्या माजी प्रभारी संचालक शुभा मुजुमदार मॅडम. नमस्कार शुभा मॅडम. असा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. खादी आणि ग्रामीण विभाग जो आहे, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रशिक्षण उपक्रम राबवत असता जेणेकरून महिलांना स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करता येते. त्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. हो. भारतीय महिलांनी
वेगवेगळ्या ग्रामोद्योगांचं प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनवून आपल्या आयुष्याला विविध काळात देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून त्यांना बऱ्याच सुविधा पुरवल्या जातात. खादी व ग्रामोद्योग आयोगाअंतर्गत खादी आणि 108 ग्रामोद्योग येतात. या ग्रामोद्योगांमध्ये कुंभार उद्योग, अगरबत्ती बनवणं, मेणबत्त्या बनवणं, तांब्याच्या वस्तू बनवणं, दागिने बनवणं, मधमाशी पालन, खाद्यपदार्थ बनवणं, ब्युटी पार्लर चालवणं, गाड्या दुरुस्ती, मोबाईल व कॉम्प्युटर दुरुस्ती, हातकागदाच्या वस्तू बनवणं, शिवणकाम यासारखे अनेक उद्योग समाविष्ट होतात. हे उद्योग सुरू करण्यासाठी संपूर्ण भारतात आयोगाची 39 प्रशिक्षण केंद्र आहेत. जसं की पुण्यामध्ये बोरिवलीला, नाशिकला, डहाणूला, हल्द्वानी, पटना अशी अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत. या ठिकाणी व्यवसाय करण्याच्या दृष्टीने तांत्रिक आणि कौशल्य उत्तेजन प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी आम्ही पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रमाअंतर्गत कर्ज रूपानं अर्थसहाय्य करतो. यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्ज पुरवठा केला जातो. बरं. महिलांना फक्त 5% स्वतःचा पैसा उभा करावा लागतो आणि 95% कर्ज मिळतं. नाही, फारच उपयुक्त माहिती आहे आम्हाला पण. तर तुम्ही आम्हाला जरूर तुमचे जास्ती म्हणजे फोन नंबर किंवा पत्ता कळवा. म्हणजे आमच्याकडे जर का अशा कोणी महिला आल्या की ज्यांना ह्या शिक्षणाची गरज आहे किंवा पैशाची गरज आहे, तर आम्ही नक्की तुमच्याकडे त्यांना पाठवू. आणि फारच कारण हे लोकांना माहिती नसतं की असं काही प्रशिक्षण उपलब्ध आहे, माहिती नसतं. तर ते माहिती आमच्यातर्फे जितकी आम्हाला पुरवता येईल ती आम्ही जरूर प्रयत्न करू की असे पण उपक्रम आहेत म्हणून. धन्यवाद. धन्यवाद. बरोबर आहे. जर या महिलांनी कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडले तर शहरी भागासाठी 25% आणि ग्रामीण भागासाठी 35% सबसिडी मिळते. त्याचबरोबर उद्योजकांनी तयार केलेला माल विक्रीसाठी प्रत्येक राज्यामध्ये प्रदर्शनी आयोजित केली जाते. प्रत्येक राज्यामध्ये खादी ग्रामोद्योगाचं एक ऑफिस असतं, त्यांच्यातर्फे ही प्रदर्शनी आयोजित केली जाते आणि ह्यामध्ये उद्योजकांना प्राधान्य दिलं जातं. आणि त्याचबरोबर प्रत्येक राज्यामध्ये सेलर बायर मीट पण केली जाते की ज्याच्या योगे या तयार मालाला विक्रीचं सहाय्य मिळू शकतं. आता अगदी कम्प्लीट उपक्रम आहे. म्हणजे तुम्ही प्रशिक्षण देता, मग नंतर उद्योगधंदा चालू करायला पैसे देता आणि चालू केल्यानंतर तो माल विकला गेला पाहिजे त्याच्यासाठी बाजारपेठ देता, तरच कम्प्लीट हा उद्योजिका होऊ शकते. तरच ही सायकल पूर्ण होते. हो. जर का तुम्ही चांगलं प्रॉडक्ट करत असलात पण जर का मार्केटच नसेल तर काय फायदा. बरोबर आहे. अगदी खरं. ते त्यामुळे मार्केट उपलब्ध करून देणं पण फार महत्वाचं आहे. अगदी खरं. हो, कारण अनेक जणांचा हो, मार्केटमध्ये कशा पद्धतीने उभं राहावं हे माहिती नसतं. बरोबर. हो ना. त्यानंतर या सुविधांचा फायदा तर अनेक हजारो महिलांनी घेतला आहे आणि त्या उद्योजक बनलेल्या आहेत. आणि खादी ग्रामोद्योगाचं जे ब्रीदवाक्य आहे आमचं की हातांना काम, ते त्यांनी खरं केलेलं आहे आणि अनेक महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. हो, आम्ही नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि जास्ती माहिती काढून घेऊ या उपक्रमात. हो हो, नक्कीच. आणि विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमा अंतर्गत अनेक सेल्फ हेल्प ग्रुप्सनी सुद्धा याचा फायदा उठवलेला आहे. तसंच रेड लाईट एरिया मधल्या महिलांनी सुद्धा प्रशिक्षण घेऊन आर्थिक सहाय्य घेऊन आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलंय. धन्यवाद मॅडम. हो हो, धन्यवाद मॅडम. तुमच्या माध्यमातून तुमचे उपक्रम जे आहेत किंवा समाजामधले जे कमकुवत घटक आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करणं हे तुमचे प्रयत्न जे आहेत ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपाशी हे उपक्रम पोहोचतील आणि अनेक लोक ह्याचा लाभ घेतील अशी आशा व्यक्त करते. आपण सहभागी झालात, मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी पण डीडी सह्याद्री आणि सखी सह्याद्रीची टीम आणि पल्लवी मुजुमदार यांची अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला आज. धन्यवाद मॅडम. मॅडम, जेव्हा असं आपण म्हणतो की महिलांनी पुढे यायला हवं या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असतात, तेव्हा उद्योजकतेचे अनेक पैलू असतात. या पैलूंना घासून लख्खपणे समोर आणणं हे एक वेगळं आहे. जसं तुम्ही ग्रूमिंग सेशन विषयी सांगितलं की आपण समोर जायचं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला आत्मविश्वासासहित माहिती असली हवी.
मी तुम्हाला एक मुद्दाम सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा हे ज्वेलरी मेकिंग शिकवलं आणि मग नंतर आम्ही असं ठरवलं की त्यातल्या चांगल्या मुलांना थोडं एनकरेज करण्यासाठी आपण त्यांना बक्षीस देऊया. तर आम्ही त्या मुलांना आमच्या इंटरव्ह्यूला बोलवलं आणि प्रत्येक जण जी मुलगी आली इतकी वेल ग्रूम्ड आली की आम्हाला हे कळलं की त्या प्रशिक्षणाबरोबर त्या ग्रूमिंग पण शिकल्या. कारण त्या जेव्हा बाहेर पडल्या शिकल्यासाठी तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपले केस नीट पाहिजेत, आपले कपडे नीट पाहिजेत आणि अगदी साधे कपडे होते, म्हणजे असं काही फॅन्सी एक्सपेन्सिव्ह नाही, पण नीट कपडे होते, नीट पायात चप्पल होत्या, केस अतिशय चांगल्या रीतीने बांधलेले होते आणि कॉन्फिडेंटली बोलत होत्या. अतिशय बोलकं उदाहरण आहे नाही का? हो, की त्या म्हणजे प्रशिक्षणातून त्यांना ग्रूमिंग मिळालं की त्यांना तो आत्मविश्वास आला की मी काहीतरी करू शकते. मॅडम, तुमच्या बोलण्यात हे ग्रामीण महिलांपाशी, तिथल्या मुलींपाशी हा संदेश पोहोचतो आहे की आपल्याला जेव्हा शहरामध्ये जायची भीती वाटते आहे, मोठ्या मंचासमोर वावरण्याची भीती वाटते आहे, त्या सगळ्यासाठी तुमच्याकडे प्रशिक्षण आहे, माहिती आहे. किंवा तुम्ही काहीही प्रशिक्षण घेतलं तर आपोआप आत्मविश्वास येतो आणि तो आत्मविश्वास दिसतो आणि हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. पुढचा फोन आहे. विनीता शिंदे आपल्याशी बोलतात भाईंदरहून. नमस्कार विनीता मॅडम. बोला. हॅलो, बोला, प्रश्न विचारा. मॅडम मी गृहिणी आहे, तर मी घरात अशी कोणती कामं करू शकते की जेणेकरून म्हणजे माझ्या मुलांकडे पण लक्ष राहील आणि म्हणजे मी असं काम कोणतं करतो, त्यांची फीस किती आहे त्या कोर्सची, म्हणजे कोर्स कुठे असतो? पहिला जो मी सांगितला ब्युटीचा कोर्स हा खारला त्या ह्याच्यात होतो, ब्युटी पार्लरमध्ये. आणि कुकिंगचा मी सांगितलं ते तुम्हाला तेवढं बाहेर पडून शिकायला लागेल आणि तो कॅडेल रोडवर प्रॉपर केटरिंग कॉलेजमध्येच हा कोर्स होतो. आणि ज्वेलरी मेकिंग हा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर आम्ही सांगू कुठे कुठे त्याचं हे प्रशिक्षण मिळू शकतं. किंवा हे गिफ्ट रॅपिंगसाठी पण तुम्हाला थोडं बाहेर पडून तेवढं शिकायला लागेल आणि मग तुम्ही हे घरी करू शकता. बेकरी उद्योग म्हणजे केक जरी चांगले करायला शिकलात ना तरी तुम्हाला घरी बसल्या केकच्या ऑर्डर घेता येतील. आणि हल्ली वाढदिवस ते सगळेच जण करतात, सगळेच जण घरी केक आणतात. त्यामुळे जर का तुम्ही चांगलं शिकलात तर तुम्हाला नक्की घर बसल्या हे करता येईल. बरोबर आहे. मगाची जी यादी आहे संपूर्ण उद्योजकता क्षेत्राविषयी, ती यादीमधलं बरंच काही महिलांना करता येणं शक्य आहे. हो, घरी बसल्या. घर बसल्या. आणि बेकिंग म्हणजे पिझ्झा किंवा ह्या वस्तू तुम्हाला तिथे बेकरीमध्ये शिकवतील आणि सगळ्यांनाच पिझ्झा आवडतो हल्ली. आणि तो आपापल्या जर का तुम्ही घरी करून दिलात तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना ते नक्की तुमच्याकडून विकत घेतील. बरोबर आहे. मॅडम, जेव्हा असं आपण म्हणतो की हे अमुक अमुक शिक्षण जे आहे ते एखाद्या व्यक्तीने आत्मसात केलेलं आहे, आता पुढचा मुद्दा जो येतो ते प्रशिक्षण घेतलेली, उत्पादन केलेली वस्तू जी आहे ती लोकांसमोर मांडणं. यासाठी प्रत्येक वेळी त्यांना स्वतः काय करू असाही प्रश्न पडतो किंवा तुमच्या मार्फत काही प्रदर्शनं वगैरे असतात का की ज्याद्वारे त्यांना त्यांचे उत्पादन जगासमोर मांडता येऊ शकतात? आम्ही असं वर्षातून म्हणजे मी ह्या वर्षी एक असं एक्झिबिशन केलं होतं ह्याच उद्देशाने. बरं. की आपण जी मोठी मोठी एक्झिबिशन भरतो त्याचे स्टॉलचे चार्जेस खूपच जास्ती असतात आणि त्याच्यासाठी मग ज्यांना ते स्टॉल चार्जेस भरता येतात त्यांना मग आमच्या मदतीची काही गरजच नाहीये कारण ते ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेले आहेत. म्हणून आम्ही एक कमी पैशात स्टॉल उपलब्ध करून दिले आणि आम्हाला बऱ्याच यंग उद्योजकांनी सहभाग घेतला. आणि मी तुम्हाला त्याचे थोडे फोटो दाखवू इच्छिते. अवश्य. की आम्ही ह्या आपल्या अमृता फडणवीस आपल्या चीफ मिनिस्टरच्या मिसेस त्या आल्या, प्रत्येक स्टॉलवर गेल्या, त्यांनी स्वतः काय प्रॉडक्ट आहे पाहिलं, त्यांना जे पसंत पडलं ते विकत घेतलं पैसे देऊन. नंतर आमची चीफ गेस्ट होती करिश्मा कपूर, ती सुद्धा स्वतः प्रत्येक स्टॉलवर गेली. आणि तुम्ही म्हणाला आता करिश्मा कपूर का, तर काय आहे की मी जर का एक्झिबिशन केलं तर माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोक तिथे यावी, तर त्याच्यासाठी काहीतरी अट्रॅक्शन लागतं. करिश्मा कपूर म्हटलं की मला असं वाटलं की जास्ती लोक तिथे येतील, नुसतंच एक्झिबिशन आहे असं म्हणण्यापेक्षा. आणि दुसऱ्या दिवशी तर हे आपले पॉप्युलर जॅकी श्रॉफ आले, ते तर सगळ्या स्टॉलवर गेले, तुम्ही कसं करता, काय करता, कुठे करता, किती छान आहे वगैरे असं अगदी पर्सनली बोलून म्हणजे त्यांनी खूप एनकरेज केलं. आणि हा जो फोटो आहे या त्या कुलाबा स्कूलच्या मुली आहेत. अच्छा.
त्यांनी पण तिथे सहभाग घेतला होता आणि त्यांची जी ज्वेलरी आहे वायर ज्वेलरी ती तिथे एक्झिबिट केली होती आणि ती पण त्या सगळ्यांनी त्यांच्याकडून खरेदी केली. वा, म्हणजे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं की फक्त कृती करणं आवश्यक नाही, ते मांडणं आवश्यक नाहीये, तर त्याही पुढे जाऊन प्रोत्साहन नावाची गोष्ट जी आहे ती माणसाला पुढे नेत असते, त्यामुळे ती सातत्याने आणि ते आवश्यक विकलं असते. गेलं की त्यांना कॉन्फिडन्स येतो अगदी की खरं. आमच्याकडून त्या पुढच्या मोठ्या एक्झिबिशन मध्ये जातील की बरोबर. विकलं जातंय तर मी तिथे पण भाग घेते. असंच त्या एंटरप्रेनर हे असेच पुढे पुढे विकसित जातात. होत असतात. खरे. मॅडम, पुढचा फोन आलाय तो घेते. रुपाली पोळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार रुपाली. रुपाली, हॅलो. बोला रुपाली. हॅलो, हा रुपाली बोलतेय मी वर्ध्यावरून. इकडे हा जो प्रोग्राम आहे फिक्की महिला संस्थेचा, तर हे इकडे आहे का ग्रामीण भागांमध्ये, म्हणजे विदर्भाच्या भागामध्ये वगैरे? नक्कीच, नेमका मुद्दा आहे. ग्रामीण भागातल्या महिलांना फिक्की मार्फत मदत. सध्या आमचे हे उपक्रम ह्याच्यात नाही आहेत, पण जे ग्रामीण भागात. पण तुम्ही इथे येऊन जर का शिकून गेलात तर ते तुम्ही, म्हणजे आता केटरिंग कॉलेज हे मी तिथे करू शकत नाही, पण आमच्याकडे दुसरे वेगळे कोर्स असे आहेत. एक तर मला सांगायचं होतं की ड्रायव्हिंग हा असा चांगल्या मोटर स्कूलकडून शिकवतो आणि नामांकित, आणि आम्हाला त्याच्यासाठी पण, आणि हल्ली लेडीज टॅक्सीज किंवा रिक्षा, लुधियानामध्ये लेडीज पिंक रिक्षा चालू झालेत, तर तसंही आपण शिकू शकतो. आणि सिक्युरिटी गार्ड, हल्ली सगळ्या मॉलमध्ये, शाळेमध्ये सुरक्षा रक्षक ह्या महिला लागतातच, त्याचंही प्रशिक्षण आम्ही फ्री देतो. मॅडम, तुम्ही मगाशी मला बोलताना सांगितलं होतं की खेड्यातल्या महिलांच्या दृष्टिकोनातनं तुम्ही वेगवेगळे उपक्रम जे राबवता, शाळांमध्ये प्रशिक्षण देणं किंवा त्यांना स्वच्छतेविषयी माहिती देणं, याविषयी आपण रुपाली मॅडमना नक्कीच सांगू शकू. हो, पण ते जे आमचे उपक्रम आहेत ते बेसिकली स्वच्छता किंवा त्यांना शाळेतल्या मुलींना मदत करणं, स्कॉलरशिप देणं, अशा गोष्टी आम्ही करतो. बरं. पण हे जे असं प्रोफेशनल प्रशिक्षण आहे असं आमची काही तिथे ग्रामीण महिला या तुमच्या वेगवेगळ्या संस्थांकडे संपर्क साधून तेवढ्यापुरत्या जरी आल्या, शिकल्या आणि परत गेल्या तरी त्यांना करू शकतील. स्वच्छता हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने तुम्ही किंवा फ्लो मार्गदर्शन करता? आमची एक 6 वर्षापूर्वी आमचे हे सॅनिटेशन म्हणजे टॉयलेट बांधणं हे उपक्रम आम्ही चालू केला. म्हणजे आपले प्रधानमंत्रीनी हा नॅशनल अजेंडा करायच्या आधीपासून आम्ही हे करतोय. सुरुवातीला आम्ही इंटिरियर मधल्या शाळेंमध्ये टॉयलेट्स बांधल्या, कारण आम्ही असं बघितलं की शाळेत मुलं असतात पण टीचर्स, मुलं कोणासाठीही तिथे टॉयलेट उपलब्ध नसते. तर आम्ही अशी सुरुवात केली आणि आता हे आम्ही खूपच सिरियसली काम करतो. आम्ही मागच्या वर्षी गणेशपुरी या एरियात, आदिवासी पाड्यात 80 टॉयलेट्स बांधल्या, या वर्षी 100 बांधल्या. आणि तुम्हाला, मला असं म्हणजे हा फोटो दाखवावा असा वाटतो की ह्या बायका तुम्ही बघितल्यात, ह्या आमच्या स्वागतासाठी तिथे आल्या होत्या. म्हणजे मी तिथे गेले ना तेव्हा मला असं वाटलं की गावात काही लग्न आहे काय, अशा काय एवढ्या तयार झालेत. तर त्यांच्या दृष्टीने घरात टॉयलेट असणं ही फारच मोठा सण होता. आणि आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो, तुम्हाला खरं नाही वाटणार, त्यांनी असं सांगितलं की आम्ही दिवसा टॉयलेटला जातच नाही. सनसेट आणि सनराईज ह्याच्या आत, आणि ते पण ग्रुपनी असं बरोबर जातो. म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही की टॉयलेटला जाण्यासाठी असा विचार करायला लागतो. त्यामुळे हे, आणि आता आम्ही हा उपक्रम चालू ठेवू. मला यावर्षी CSRचे पण थोडे फंड्स मिळाले, त्याच्यामुळे मदत झाली. आणि हे CSR मध्ये बऱ्याच लोक करू शकतात. त्यामुळे आम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी जर का असा आम्हाला कळवलं किंवा कुठला एरिया दाखवला तर आम्ही जरूर तिकडे हे सॅनिटेशनचं प्रोजेक्ट करू. मस्त. पुढचा गोव्याहून फोन आहे. गोव्याहून साधना कदम आपल्याशी बोलताय. नमस्कार साधना. हॅलो, नमस्कार. मी म्हणजे माझा प्रश्न असा आहे की त्यांनी आताच सांगितलं की 18 ते 30 या वयोगटांसाठी कोर्सेस आहे, पण त्यांच्या पुढेच्या म्हणजे एक 45, म्हणजे माझं 44 वर्षाच्या तरी महिलांसाठी काय कोर्सेस जे आम्ही कधी करू शकतो घरात? हा मी जो सांगितला ना तो फक्त केटरिंग कॉलेजचं हे लिमिटेशन आहे. बाकी जे आमचे कोर्सेस आहेत ते सगळ्यांसाठीच उपलब्ध आहेत, सगळ्या वयोगटांसाठी कधीही कोणीही करू शकतं.
मगाशी ना त्यांनी वयाचा मुद्दा काढला म्हणून मगाशी तुम्ही मला एक खूप छान किस्सा सांगितला होता, तो मला वाटतं तुम्ही पुन्हा सांगावा आणि प्रेक्षकांपाशी तो किस्सा पोचायला हवा. म्हणजे मी पण हे कालच ऐकली ही गोष्ट की मोहम्मद युनूस बांगलादेशचे हे सगळ्यात जगप्रसिद्ध आहेत, त्यांना नोबेल प्राइज पण मिळालंय मायक्रो फायनान्स. तर त्यांच्याबद्दल ही गोष्ट होती की त्यांच्याकडे एक 70 वर्षाची बाई गेली की त्यांना असं म्हणाली की मला काहीच येत नाही, म्हणजे मी असं प्रोफेशनल कुकिंग करू शकत नाही, माझं वय एवढं झालंय, मला दुसरं काही शिकता येणार नाही, पण मला तुम्ही काय मदत कराल. तर त्यांनी तिला इतकं छान सांगितलं, त्यांनी सांगितलं मी तुला एक 50 अंडी घ्यायचे पैसे देतो, तू 50 अंडी विकत घे, ती बॉईल कर, त्याला मीठ मसाला लाव, आणि त्यांनी एका फॅक्टरीचं पण नाव सांगितलं, त्या फॅक्टरीच्या बाहेर जाऊन बस. अच्छा. आणि त्या बाईनी ते खरंच तसं केलं, म्हणजे अंडी बॉईल करणं तिला शक्य होतं, ती त्या फॅक्टरीच्या बाहेर बसली आणि तो तिचा उद्योग इतका चालला की तिच्या फॅमिलीच्या सगळ्या लोकांनी मग हळूहळू वेगळ्या वेगळ्या फॅक्टरी शोधून ती अंडी बॉईल केलेली विकायला लागले. आणि नंतर मग त्यांनी आता स्वतःची 3 दुकानं आहेत त्या फॅमिलीची. वा. म्हणजे 70 वर्षाची बाई असूनही थोडी कल्पकता आणि मदत ह्याच्यामुळे ती स्वतःचा उद्योग करू शकली आणि शून्यातून पुन्हा नवनिर्मितीचा आनंद तोही आहेच. या सगळ्या गोष्टींकडे बघताना जिद्द, इच्छाशक्ती या 2 गोष्टी प्रकर्षाने असायलाच हव्यात. हो. आणि म्हणजे आमच्याकडे स्वयं म्हणून जी आमची एक विंग आहे, त्याच्यात आम्ही ह्या बडिंग एंटरप्रेनर्सना मेंटरिंग म्हणजे थोडं काउन्सिलिंग करतो. प्लस त्यांना जर का मदत हवी असेल फायनान्शियली, म्हणजे बँकेचं लोन भरायचे, फॉर्म भरायचे किंवा, तर ती पण मदत करतो. पण इथे मला एक प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की बहुतेक महिला ज्या उद्योग करतात त्यांना कॅशमध्ये करायचं असतं, म्हणजे इन्कम टॅक्सची कटकट नको, मला हे असा तुमचा बिझनेस कधीच वाढणार नाही. तुम्ही जोपर्यंत तुमचे कागदपत्र आणि बँकाच्या थ्रू व्यवहार करत नाही, कारण मी जर का सांगितलं माझी 50 लाखाची टर्नओव्हर आहे, पण तुमच्याकडे प्रूफ काय, तर ते कोणीही विचारेल. तर हे तुम्ही इन्कम टॅक्स किंवा पॅन नंबर ह्याला न घाबरता ऑफिशियली बिझनेस करा, आणि मग तो जरूर तुम्हाला बाकीच्या बँकिंग संस्था वगैरे पैशासाठी मदत करतील, आणि तुम्ही तोच एक मार्ग आहे पुढे यायचा. दुसरा कुठलाही मुद्दा आहे हा, अतिशय महत्वाचा आणि अधोरेखित करावा असा हा. हो. पुढचा फोन आहे, विद्या आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार विद्या. हा नमस्कार, मी विद्या उपळेकर बोलतेय. नमस्कार स्वातीताई. मला तुम्हाला एक विचारायचं होतं की तुमचं ऍक्च्युली इन्फॉर्मेशन खूप छान आहे, पण तुम्ही सॅनिटेशनवर बोलत होता, तर त्याबद्दल विचारायचं होतं की हायवेवर आणि सुद्धा तुम्ही सॅनिटेशनचं काय करू शकता का? अजून तरी केलं नाहीये, पण हा फारच तुमचा महत्वाचा मुद्दा आहे, आणि आम्ही जरूर प्रयत्न करू की ह्याच्या पुढे आम्ही हायवेवर पण चांगल्या टॉयलेट बांधू शकू. फक्त तिथे असं आहे की ह्या ग्रामीण भागात ती ग्रामपंचायत आणि ह्या छोट्या स्तरावर आम्हाला परमिशन लागतात. अच्छा. की त्या आम्हाला सहज मिळू शकतात. बर. आणि फक्त हे हायवेवरच्या टॉयलेट्स वगैरे ह्याच्यासाठी म्हणजे परमिशन मिळवणे आणि मग ती मेंटेन करणे. इथे कसं आहे, त्या गणेशपुरीत तिथे आम्ही टॉयलेट बांधले, तिथे एक NGO आहे, तो हे नंतर सुपरवाइज करतो, मेंटेन करतो, त्यामुळे त्या वापरल्या जातात की नाही, स्वच्छ आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ते सुपरवाइज करू शकतात. तर ते जर का आम्हाला नाही करता आलं तर नुसती टॉयलेट बांधण्यात काहीच अर्थ नाही. अगदी खरं. कारण मग त्या नंतर घाणेरड्या होतात, कोणी वापरत नाही, आणि मग त्या. बरोबर. पण तरी तुमचा हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि आम्ही जरूर प्रयत्न करू आम्हाला. आणि आम्ही यावर्षी इनफॅक्ट आमचं नेक्स्ट जे आहे प्रोजेक्ट की आम्ही तिथे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन लावलंय गणेशपुरीमध्ये. आणि तिथे अगदी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिलेत, आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय. म्हणजे त्या मुली आता घरच्यासाठी पण ते घेऊन जातात, आणि आम्ही त्यांना त्या बाबतीत हायजीन बद्दल पण माहिती दिली आहे. हे महत्वाचं. हो, की त्यांनी ते वापरलं पाहिजे आणि त्याची महत्व कळलं पाहिजे. तर आम्ही असाच विचार केला होता की ह्या वर्षी मुंबईच्या म्युनिसिपल स्कूलमध्ये आपण हे करायला पाहिजे, की इथे पण त्याची गरज आहे, आणि आम्ही ह्या वर्षी त्याच्यासाठी जरूर प्रयत्न करू. या दृष्टिकोनाने बोलताना समाजामधले काही घटक असे आहेत की जे महत्वाचे आहेत, पण त्याचबरोबर मुख्य प्रवाहामध्ये त्यांना सामील व्हायला भीती वाटते, दडपण असतं. त्या समाजामधल्या दुर्लक्षित घटकांच्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीने प्रयत्नशील आहात? ॲज आय सेड, एज्युकेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे.
त्यामुळे त्यांना हे जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रशिक्षण दिल्यानंतर त्या मुली कॉन्फिडंट होतात आणि पुढे येतात आणि बोलतात, त्याप्रमाणे आम्ही स्कॉलरशिप देतो. इथे एक तसाच NGO आहे गिरगावात, तो टेरर व्हिक्टिम्सच्या मुलांसाठी काम करतात. अच्छा, दहशतवादामध्ये जे मध्ये बळी ज्यांचे आई पडलेले वडील आहेत किंवा गेले किंवा त्यामध्ये घरातले ब्रेड अडकलेले. विनर, तर त्या मुलांसाठी शिक्षणासाठी स्पेशली मदत करतो आणि तिथे आम्ही स्कॉलरशिप देतो की त्या मुलांच्या ज्यांनी अकॅडमिकली चांगले मार्क मिळवलेत त्यांना आम्ही स्कॉलरशिप देतो दरवर्षी. तर अशा स्कॉलरशिप द्यायची पण आमची इच्छा आहे की त्याच्यामुळे काहीतरी करता येऊ शकेल, त्यांना शिक्षण तसंच घेता येईल. आम्ही पण आमच्यातर्फे प्रयत्न केला की अपने आप ही जी संस्था आहे ती ह्या कामाठीपुरा एरियात काम करते. तर तिथे आमची ही जी प्रतिष्ठित ब्युटिशियन आहे ती स्वतः आमच्या रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर गेली आणि त्यांना सांगितलं की मी इथे पण तुम्हाला शिकवेन, माझ्या पार्लरमध्ये या किंवा अगदी नाहीच जमलं तर मी तुम्हाला इथे शिकवेन, पण हा कोर्स तुम्हाला शिकवू. आणि त्याला अजून असा खूप चांगला प्रतिसाद नाही मिळालाय, पण मिळेल. आम्ही जर का करत राहिलो तर नक्की मिळेल. ह्याच महिलांना घेऊन तुम्ही काल US कॉन्सुलेटमध्ये होतात असंही मला मगाशी सांगत होता, त्याविषयी पण नाही. काल आम्ही US कॉन्सुलेटमध्ये एक डॉक्युमेंटरी दाखवली. बरं. त्याचं नाव होतं हाफ द स्काय. हाफ द स्काय ही एक चायनीज प्रोवर्ब आहे, दॅट विमेन होल्ड हाफ द स्काय. ह्याचा अर्थ वुमनना तेवढाच अधिकार आहे जेवढा पुरुषांना आहे. आणि त्यांनी 10 देशातली डॉक्युमेंटरी केली होती आणि त्यातलं चांगलं असं होतं की खूप खूप अशा दुर्दैवी महिला त्यांनी दाखवल्या की ज्या खूप वाईट प्रसंगातून जात आहेत, पण ॲट दी एंड देअर वॉज होप की त्यांना शिक्षण दिलं, त्यांना स्किलिंग दिलं. इनफॅक्ट केनियामध्ये तर त्यांनी एक वुमननी एक वेगळं गाव प्रस्थापित केलंय, तिथे फक्त बायकाच राहतात. अच्छा. आणि कारण तिथे म्हणे खूप म्हणजे त्यांना घरातले पुरुष खूप त्रास देतात म्हणून त्यांनी स्वतःचं गावच बसवलं आणि तिथे पुरुषांना एंट्री नाहीये. वेगळंच आहे. तर अशा तिथे बऱ्याच आम्हाला स्टोरीज ऐकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. इंडियामधली पण कलकत्त्याची एक फुल स्टोरी होती की तिथे पण अशीच रेड लाईट एरियातली आई आपल्या मुलीला कसं शिक्षण देते. आणि मला त्यातलं आवडलं काय की त्या मुलीला जेव्हा त्यांनी विचारलं तिला सगळं माहिती होतं आणि ती असं म्हणाली की मी माझ्या आईची काळजी घेईन आणि मी माझ्या आईबरोबर कायमची राहीन. कारण त्या बायकांना खूप ही भीती असते की आपण जर का मुलींना शिकवलं तर त्या आपल्याला सोडून जातील, आपल्या बरोबर राहणार नाहीत. तर हे जे त्याच्यात स्पिरिट होतं हे खूप महत्वाचं होतं की महत्वाची मुलगी लॉयर बनायचं. आणि आम्ही तिला फार शुभेच्छा देतो. आमच्यातर्फे काही मदत करता आली तर जरूर करू. धैर्याने आयुष्यामध्ये उभं राहणं हे महत्वाचं आहे. पद्मजा पडे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. मी पुण्याहून पद्मजा बडे बोलते. मला प्रश्न विचारायचा नसून थोडीशी माहिती सांगून मग त्याच्या प्रश्नाकडे मी येणार आहे. मी बरीच वर्ष 31 वर्ष 25 ते 30 वर्ष कर्नाटकी कशिदाचा व्यवसाय केलेला आहे हौसेपोटी. म्हणजे काही वर्ष सरकारी नोकरी, मी अनाउन्सर होते आकाशवाणीवर. ती सोडल्यानंतर म्हणजे मुलांसाठी नोकरी सोडल्यानंतर मी घर बसल्या हाऊस म्हणून भरतकामाचा आणि मग त्यातून वाढला कर्नाटकी कशिदा हा व्यवसाय केलाय. आणि त्या कौशल्यामुळं भारतीय हस्तकला निगम आयोगातर्फे माझी निवड होऊन भारतात अनेक ठिकाणी प्रदर्शनही झाली. यावेळी माझ्या मदतीला अनेक गरजू बायकांना मी घेतलं होतं. ज्या बायकांना शिक्षण नाही आणि काही व्यवसाय नोकरी करता येत नाही अशांना घर बसल्या काही अर्थार्जन करता येईल अशा विचारातून मी त्यांना घरी स्मॉकिंग आणि कशिदा वगैरे शिकवून त्यांचे हात तयार केले आणि त्यांच्या हातावरती एक 6-6 महिने काम करून त्यांचे हात तयार झाल्यावर त्यांच्याकडे मी कशिदासाठी साड्या देत होते. आणि दुसऱ्यांच्या साड्यांच्या वरती काम करून माझी इन्व्हेस्टमेंट न करता मी हे सुरुवात केली त्या साड्या करून देऊन. आणि नंतर हळूहळू इन्व्हेस्टमेंट करत करत मी सिंथेटिक साड्या, ड्रेस मटेरियल असं करत करत प्युअर सिल्कच्या साड्या, इरकल आणि कांजीवरम अशा छान साड्यावर प्युअर सिल्क, प्लेन चामोली सिल्क वगैरे करून त्याच्यावरती खूप लोकांनी पुण्यातून मद्रास. मॅडम, प्रश्न विचाराल कृपया तुमचा, आपल्या वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. तर त्यावेळेला ज्या स्त्रियांना मी आपल्या पायावर उभं केलं, अशा लोकांना स्वावलंबी केलं, अशांच्या कौतुकातून मला असं वाटतं की
त्यांना आता माझ्याकडे असा अनुभव आहे, तर मी अशा स्त्रिया, गरजू स्त्रियांना कुठे मार्गदर्शन देऊ शकते, म्हणजे माझ्या घरी धन्यवाद. नाही, कुठल्या संस्थेत Yes. किंवा कुठल्या ठिकाणी मी जाऊ शकते की त्यांना मी मार्गदर्शन करायची मला इच्छा आहे. मस्त, अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. अतिशय योग्य मार्गदर्शन तुम्हाला इथं मिळणार आहे. मॅडम, स्वच्छता, आहार या वेगवेगळ्या गोष्टींविषयी तुम्ही सतत मार्गदर्शन करत असता किंवा स्वयंपूर्णतेच्या दिशेने जी वाटचाल आहे या सगळ्याविषयी सांगता. याचबरोबरीने असे काही मुद्दे आहेत, जसं आता मगाशी आपल्याला फोन होता पद्मजा यांचा पुण्याहून, तर मॅडम स्वतः काही करतात आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांना अजून काही लोकांना यामध्ये सामावून घ्यायचं आहे, प्रशिक्षित करायचं आहे. त्यांना काय सांगता येऊ शकेल? आमचे म्हणजे आता आमची पुण्यात पण शाखा आहे फ्लोची, आणि ती पण ह्याच्यात खूप चांगलं कार्य करते. तर तुम्ही जर का त्याच्या मेंबर झालात तर तुम्हाला तिकडे बाकीच्या सभासदांबरोबर चर्चा करून असा क्लास चालू करता येईल आणि सगळेच जण आपापल्या ओळखीच्या ज्या बायकांना गरज आहे हे शिक्षण घ्यायची त्या जरूर कळवतील आणि तुम्हाला मग त्या बायकांना त्याप्रमाणे प्रशिक्षण देता येईल. तर मी तुम्हाला सांगेन की आमच्या पुण्याच्या ब्रांचला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मला खात्री आहे की ते तुम्हाला काहीतरी त्या बाबतीत प्रशिक्षण द्यायची मदत करतील. बरोबर आहे. आता एक भीती असते मॅडम की सभासदत्व घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे एखाद्या प्रशिक्षणासाठी यायचं आहे, म्हणजे आता मॅडमना कोणती कागदपत्र दाखवावी लागतील, मॅडम फी किती मागतील, या सगळ्या गोष्टींचं दडपण कदाचित येणाऱ्या व्यक्तींकडे मनामध्ये असू शकेल. त्यांना थोडंसं आपण धैर्यवान कसं बनवूया? आमची मेंबरशिप फी आहे, कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला जर का फ्री दिली ना तर त्याचं महत्त्व नसतं. तुम्ही जेव्हा पैसे भरून मेंबर होता त्यावेळेलाच त्याचं महत्त्व कळतं आणि मग तुम्ही ते उपक्रम अटेंड करता, त्याच्यात सहभाग घेता. आणि आमचं जसं सांगितलं की नॅशनल बॉडी आहे, त्यामुळे नॅशनल लेव्हलवर पण जे उपक्रम चालतात त्याच्यातही तुम्हाला सहभाग घेता येईल, त्याच्यातही तुम्हाला स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करता येईल. तर मेंबरशिप फी भरणं हाच एक, बाकी त्याच्यात काहीच क्रायटेरिया नाहीये, कोणीही मेंबर होऊ शकतं. फक्त त्याच्यात ऍक्टिव्ह सहभाग घ्या, हेच महत्वाचं आहे. कारण नाही तर बरेच लोक म्हणतात मेंबर झालो पण मी काहीच करत नाही, पण मग तुम्ही काहीच केलं नाही तर मग त्याच्यात काहीच तुम्हालाही काही त्याच्यातून निष्पन्न निघणार नाही. म्हणजे कुठेही वेगवेगळ्या पद्धतीने वेळ घालवण्यापेक्षा तो सकारात्मकतेने घालवणं हे आवश्यक आहे. हो, कारण आम्ही जे आता हे उपक्रम राबवले, जे ज्यांनी अटेंड केले त्यांनी काहीतरी कानावर नक्कीच चांगलं पडलंय आणि त्याच्यातून काहीतरी ते घेऊन गेलेत. तर समजा आमची अॅन्युअल मेंबरशिप 8,000 आहे, तर मला असं वाटतं की शहरी भागात 8,000 रुपये बायकांना वर्षाला देणं इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. आणि जर का त्याच्यामुळे त्यांना काही फायदा होत असेल तर जरूर असं मेंबर व्हावं आणि त्यामुळे आपण हे उपक्रम अटेंड करू शकतो किंवा स्वतःही काही कलेक्ट आपण त्यांना ऍडवाइस करून करू शकतो. बरोबर, तुमच्या मनात काही असेल, जसं यांना कशिदा शिकवायचं आहे तसं बऱ्याच बायकांना बरंच काही येत असताना त्यांना शिकवायचं असतं, तर तुम्हाला अशी संस्था लागते की जिथे तुम्हाला असं चालू करता येईल. घर बसल्या सगळं होत नाही. बरोबर. हे जेव्हा आपण मॅडम सांगतो तेव्हा 2 वर्ग आहेत समाजामधले. एक म्हणजे दारिद्र्य रेषेखालचा वर्ग की जिथं यांना आपल्या समाजामध्ये थोडं उन्नतीच्या दिशेने समाजाबरोबर जायचं आहे, कुटुंबाला प्रगतीच्या मार्गावर दाखवायचं आहे. हा एक वर्ग आहे जिथं विकास आवश्यक आहे. आणि दुसरा वर्ग असा आहे जो शिक्षणानं वेगवेगळ्या अभ्यासामधून स्वावलंबी झालेला आहे, कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलेला आहे. आता त्या कर्तृत्वाची पुढची पायरी म्हणजे कुठल्या संचालक मंडळावरती जायचं आहे किंवा वेगवेगळे पद समाजामधली ही अभिमानाने भूषवायची आहेत. या दोन्ही व्यक्तींना कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करू शकता? ज्या बायका ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत आणि ज्या काही करू इच्छितात, जसं मी म्हटलं की मी जेव्हा यावर्षी 100 टॉयलेट बांधल्या, हे मी जर का फ्लोची मेंबर नसते तर मला शक्यच झालं नसतं. कारण मला ज्या CSR मध्ये पैसे मिळाले हे त्यांना मिळाले कारण माझ्या ऑर्गनायझेशनचं नाव प्रतिष्ठित आहे आणि त्यांना खात्री होती की मी हे पैसे त्याच्यासाठीच वापरेन. आणि मला ह्याच्यातून खूप समाधान मिळालं की 100 का होईना माझ्या हाती ह्या काम झालं. तर असं काम जर का आपल्याला करायचं असेल तर हे घरात बसून स्वतःच्या ह्यानी होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी ऑर्गनायझेशन जॉईन करून, आता मी जरी चेअरमन राहिले नाही
तरी मी हे काम करत राहीन माझ्या नंतर. आणि आमच्या ऑर्गनायझेशनची एक हे खूप चांगली आहे की आमची हिअरार्की ठरलेली आहे. माझ्यानंतरचे 3 चेअरपर्सन मला माहिती आहेत कोण आहेत आणि ते सगळेजण माझ्याबरोबर काम करतात, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की त्यांना काय करायचंय. नाहीतर बरेच वेळा असं असतं की माझ्यानंतर कोण हे ठरलेलंच नसतं, त्यामुळे मग त्याची कंटिन्युइटी राहत नाही. तसं आमचं नाहीये. आणि नॅशनल बॉडी असल्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट पासून सगळीकडे मदत होते की फिकीचं नाव चांगलं आहे, त्यामुळे फिकी म्हटल्यावर बरीच आम्हाला दारं उघडतात. बरोबर आहे. म्हणजे दिशा ठरलेली आहे, स्पष्टता आहे, विचारांमध्ये स्पष्टता आहे, कृतीमध्ये स्पष्टता आहे. त्यामुळे नक्कीच जसं आम्ही शाळेत जाणाऱ्या मुलींना इंटिरियर महाराष्ट्रात यावर्षी 53 सायकल दिल्या. खेडोपाड्यात म्हणजे कान्हा म्हणून एक गाव आहे पुण्याच्या रस्त्यावर, तिथे त्या मुली 6-6 किलोमीटर शाळेत चालत यायच्या. तर त्यांना अशी जी मदत करता आली मला, त्याच्यातून खूप समाधान मिळतं. आणि हे इंडिव्हिज्युअली मला शक्य झालं नसतं. खरे. संस्थात्मक पातळीवरती संघटनेचं बळ मोठं असतं आणि निर्धाराने, आत्मविश्वासाने एखाद्या वाटेवर जायचं आहे असं आपण जेव्हा ठरवतो तेव्हा प्रशिक्षण, अभ्यास याची जोड मिळाली तर ठाम वाट ही सगळ्यांनाच सापडू शकते आणि ही आवश्यक आहे. मंडळी, आपण जेव्हा स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्याविषयी बोलत आहोत तेव्हा समाजामध्ये आजूबाजूला काय घडतंय याविषयीही सजग असणं तितकंच आवश्यक आहे. वातावरणामध्ये होणारा बदल हा मनुष्य प्राण्याला नेहमीच अचंबित करणारा आहे. हे म्हणायचं कारण असं की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आलेली आहे. जेव्हा आपण स्वयंपूर्णतेविषयी बोलतो, स्वच्छतेविषयी बोलतो, शिक्षणाविषयी बोलतो तेव्हा स्वतःचं आरोग्य हे प्राधान्याने येतं. सर सलामत तो पगडी 50 असं म्हणताना आज वातावरणामधल्या बदलाला सामोरं कसं जाऊया या दृष्टिकोनातनं सखी सह्याद्री काही महत्वाच्या गोष्टी, युक्तीच्या गोष्टी आपल्याला सांगते आहे. ते म्हणजे असं की सध्या उष्णतेची लाट आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण वाढतो आणि त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते, संभावना असते. या दृष्टिकोनातनं उष्णतेच्या लाटेने होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी या उपाययोजना ज्या आहेत त्या अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत. त्या उपाययोजना म्हणजे घरं थंड ठेवण्यासाठी पडदे किंवा त्याचबरोबरीने वेगवेगळ्या पद्धतीने खिडक्या या उघड्या ठेवल्या पाहिजेत. पडदे थंड कसे राहतील याची काळजी घ्यायला पाहिजे. शटर, सनशेडचा वापर करायला हवा. पंखे, ओले कपडे यांचा वापर करायला हवा. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान घ्यायला हवं. कामाच्या ठिकाणी आणि जवळच थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था जी आहे ती उपलब्ध करायला हवी. सूर्यप्रकाशामध्ये थेट संबंध टाळण्यासाठी आजूबाजूला छानपैकी कामगारांना सुरक्षित पद्धतीने ठेवण्यात यावं. शेड घालण्यात याव्यात. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा जेणेकरून उन्ह पडायच्या आधीच काम पूर्ण होतील. त्याचबरोबर बाहेर कामकाज करत असताना सुद्धा मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित पद्धतीने आणि ठराविक इंटरव्हल्स ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने आराम करून पुढच्या कामाला सुरुवात करायला हवी. या टिप्सचा आवर्जून आपल्या कामामध्ये, दिनचर्येमध्ये वापर करा जेणेकरून बदलणाऱ्या वातावरणाला अतिशय उत्साहानं आणि व्यवस्थित पद्धतीने आपण सामोरे जाऊ शकाल. आजचा कार्यक्रमामधल्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी, टिप्स कशा वाटल्या नक्की कळवा फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून. फेसबुकचा पत्ता www.facebook.sakhisayhadri.dd आणि sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. मॅडम, तुम्ही आलात, तुमच्या अनेकविध उपक्रम आहेत, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि नेमक्या शब्दामध्ये नेमक्या गोष्टी सांगितल्यात. मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.